So, Bal Mitrano, welcome back to the family of Success Science Academy. From all my heart, I welcome all of you to the beautiful world of physics and a simple way to fall in love with physics. So, प्यारे बच्चों, we are going to solve HSC level numericals on strings and organ pipe. So, especially stationary wave sums. सोडूया. Number 1, first sum is here. A transverse wave, transverse zim produced on stretched string. ओके सो ती कुठे तयार झाली आहे व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रिंग का पाईप चलो स्ट्रिंग माझी स्ट्रिंग 0.9 मीटर लॉन्ग चलो गिवन में लिखा जाए की बाल मित्रांनो ही जी स्ट्रिंग आहे तिची लेंथ दिली मला 0.9 मीटर लॉन्ग क्लिअर आहे बच्चा फिक्स्ड ऍट इट सेंट्स तुम्हाला ते स्ट्रिंग दोन ठिकाणी ताणलेली असते फाइंड स्पीड ऑफ ट्रान्सफर्स वेव्ह नो इश्यू सर आपण काय लिहू स्पीड जो व्ही आहे तो काढायला लावला आपल्याला माहिती आहे स्पीड ऑफ द साऊंड इन द एअर इज 340 मीटर पर सेकंड बट स्ट्रिंग साठी इज अ डिफरंट केस ते म्हणतात आम्हाला काढून दाखवा when the string vibrates आपली स्ट्रिंग व्हायब्रेट होते झिम 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 while emitting second overtone व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मस्त पैकी कोणती भेटली पहिली म्हणजे स्ट्रिंग दुसरी म्हणजे तिच्यावरचा सेकंड ओव्हरटोन ऑफ द फ्रिक्वेन्सी 324 हर्ट्ज सो बच्चा एफ इज 324 हर्ट्ज व्ही काढायचा आहे दुसरा ओव्हरटोन दिलेला आहे सो बच्चा सेकंड ओव्हरटोन स्ट्रिंग मध्ये आठवा दुसरा ओव्हर बेसिकली काय करायचं थोडं इमॅजिन झालं पाहिजे इमॅजिन होण्यासाठी पहिलं लेक्चर रेकॉर्डेड पुन्हा पुन्हा पाहायला पाहिजे विल अंडरस्टँड फंडामेंटल मोड आहे पहिला मोड म्हणजेच पहिला हार्मोनिक दुसरा मोड म्हणजेच दुसरा हार्मोनिक तिसरा मोड म्हणजे तिसरा हार्मोनिक फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सिक्वेन्शियली मस्त पैकी आणि स्ट्रिंग मध्ये काय बेटा हे बघ स्ट्रिंग आणि पाईप मध्ये एकदम सिंपल बेस्ट वे सांगतो तुम्हाला लक्षात ठेवायला पहिली गोष्ट म्हणजे तीन गोष्टी आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे आणि दोन पाईप आहे एक क्लोज आणि ओपन वाला क्लोज आणि ओपन वाला तर बेटा स्ट्रिंग आणि ओपन वाला पाईप दोघांच्या बाबतीत एक गोष्ट सिमिलर आहे की जे ओव्हरटोन्स असतात ते फक्त एक 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 ऍड करायचे म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन इज सेकंड हार्मोनिक सेकंड ओव्हरटोन इज थर्ड हार्मोनिक थर्ड ओव्हरटोन फिफ्थ ओव्हरटोन इज सिक्स्थ हार्मोनिक 10वा ओव्हरटोन इज 11वा जस्ट ऍड वन कोणामध्ये स्ट्रिंग आणि ओपन पाईप संपलं क्लोज वाल्यामध्ये काय ऑड मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी प्रत्येक ओव्हरटोन काय ऑड मल्टिपल इट इज दॅट सिम्पल सो दुसरा ओव्हरटोन आहे सेकंड ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक तिसरा हार्मोनिक व्हेरी सिम्पल P+1 करतो ना आपण नाही कळलं डोंट वरी हे बघ फ्रिक्वेन्सी स्ट्रिंगच्या बाबतीत आपण लिहितो ना एफ इज इक्वल टू त्याला सफिक्स पी पीथ हार्मोनिक फ्रिक्वेन्सी ऑफ द पीथ ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी ऑफ द पीथ ओव्हरटोन आपण नाही का प्रूव्ह केला ऍट द एंड P+1 टाइम्स फंडामेंटल हे बघा हा फॉर्म्युला सो प्यारे बच्चों दुसरा ओव्हरटोन आहे सो F2 इज इक्वल टू 2 आणि 1 काय झाले थर्ड फंडामेंटल सो बच्चा इट इज नथिंग बट थर्ड हार्मोनिक आर यू अंडरस्टँडिंग थर्ड हार्मोनिक किंवा 3 टाइम्स फंडामेंटल एकच अर्थ आहे परंतु इन्फॉर्मेशन महत्वाची काय भेटते मला बच्चा स्ट्रिंग मध्ये जेवढा नंबर ऑफ हार्मोनिक तेवढे नंबर ऑफ लूप्स सो हाऊ मेनी लूप्स विल बी देअर 3 लूप्स बघणार आहोत स्ट्रिंगचे चित्र आठवा पहिलं दुसरं तिसरं पहिलं चित्र एक लूप दुसरं 2 लूप तिसरं 3 लूप सिंपल आहे राव थर्ड हार्मोनिक म्हणजे काय 3 लूप्स नाही आठवलं अरे आपली तिसरी डायग्रॅम पहिली डायग्रॅम एक लूप त्याच्या खाली दुसरी डायग्रॅम 2 लूप तिसरी 3 लूप इट वॉज दॅट सिम्पल सो ड्र 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 झालं अरे आर यू अंडरस्टँडिंग गेटिंग ना बच्चा माझी बघ लेंथ किती दिली होती 0.9 मीटर हे सगळा फील वाला विषय रे दॅट इज व्हॉट फिजिक्स इज ऑल अबाउट फिजिक्स फील ओके सो बच्चा लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 3 लॅम्बडा बाय 2 आठवते ना L इज इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 2 आता बघ इथे मला सॉल्व किया जाए सो प्यारे बच्चों सोल्यूशन लेंथ 0.9 मीटर है ओके सो कैन आई से L is equal to 3 lambda by 2 0.9 मीटर ओके सर 0.9 is 3 lambda by 2 दोन ने मल्टीप्लाय अच्छे काम करू 3 ने भाग देऊ सो 0.3 is lambda by 2 म्हणजेच बालमित्रांनो लॅम्बडा विल बी 0.6 मीटर दॅट्स इट बट आय हॅव टू फाइंड V
सो प्यारे बच्चों, V is f lambda. V is f lambda. F is 3, 2, 4. लॅमडा 0.6. 6 ने मल्टिप्लाय करा. 6 चूक 24. चला 2. 6 12 14. चला 1. 18 19. 154.4 मीटर पर सेकंड. स्क्रीनशॉट लिया जाए. इट वॉज दैट इजी सम. आर यू अंडरस्टँडिंग? अरे क्लियर आहे बेटा? इज देअर एनीवन हु इज इन टेन्शन? ओके, टेन्शन स्ट्रिंग मध्ये असलं पाहिजे, आपल्यामध्ये नाही. सो बाल मित्रांनो, हॅव अ लुक ॲट द सेकंड सम. ओके, बोलो. व्हाट इज इट सेइंग? व्हाट इज द इन्फॉर्मेशन गिवन? अरे बोलो. की पाईप आहे एअर कॉलम की ज्याची लेंथ 17 सेंटीमीटर लॉंग आहे. आपल्या पाईपची लांबी 17 सेंटीमीटर आहे. सो कॅन आय से एल इज इक्वल टू 17 सेंटीमीटर? ओके. कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ द फिफ्थ ओव्हरटोन. 5व्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची. गेटिंग? व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. परंतु एकदा क्लोज साठी आणि एकदा ओपन साठी. क्लोज ऑर्गन पाईप आणि ओपन ऑर्गन पाईप, नाही का? क्लोज एट म्हणजे ओपन एट बोथ इट्स. ओके, एवढी एकच गोष्ट मला दिली. 5वा ओव्हरटोन दिला. अच्छा, काय भेटेल त्याने? काय नाही, P इज इक्वल टू 5 एवढी इन्फॉर्मेशन भेटेल मला. P इज इक्वल टू 5. आपण जे P सफिक्स लिहितो ना 5वा. शुरू किया जाए. फर्स्ट वन पाइप क्लोज्ड एट वन एंड. ओके, पाइप क्लोज्ड ॲट वन एंड साठी. बर, मला माहिती बेटा की फ्रिक्वेन्सी क्लोज वाल्यासाठी आय ट्राईड सफिक्स सी. लक्षात कसं ठेवायचं ते पुन्हा एकदा सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. एक क्लोज वाला पाईप आहे, एक ओपन वाला पाईप आहे. V/2L, V/4L दोन फॉर्म्युले आहेत. म्हणजे काय? 1/2 आणि 1/4. अर्धा आणि चतकोर. कसं लक्षात ठेवायचं? एकदम सिंपल आहे बेटा. मी कसं लक्षात ठेवतो? जो क्लोज वाला आहे त्याला सफिक्स मी सी लावतो. जो ओपन वाला आहे त्याला सफिक्स काय लावणार? ओ. जो क्लोज वाला आहे नाही का, तो सी कमी असं लक्षात ठेवा. किंवा मी कसं लक्षात ठेवायचं? क्लोज वाला एक एंड क्लोज आहे म्हणजे कमी आहे. सिंपल आहे. ओपन वाला मन मोकळा आहे, मोठा आहे. आता मला सांग, अर्धा आणि चतकोर मध्ये कोण मोठा आहे? अर्धा. चतकोर छोटा आहे ना. मग छोटा 1/4 कोणाला लावणार आपण? क्लोज वाल्याला. 1/2 अर्धा कोणाला लावणार? ओपनला. आर यू अंडरस्टँडिंग? सो खालचा 2 आणि 4चा विषय आहे ना. सो V/12 का V/4L? क्लोज म्हणजे कमी. सो चतकोर. सो प्यारे बच्चो, V/4L ही आपली गरीबाची ट्रिक आहे. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी त्याचं फिक्स लावलं कशासाठी? क्लोज फॉर्म्युलेला. सो बच्चा V आहे, L आहे, बात बन गई सर. 17 सेंटीमीटरला फक्त 17 गुणिले 10⁻⁻2 करून मीटर करून घे, विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. विच इज इक्वल टू V इज 340 भागिले 4 गुणिले लेंथला टाका 17 गुणिले 10⁻⁻2. सो बच्चा दिस इज इक्वल टू 17 दुने 34 0 4 पंचे 20. खालची पॉवर वरती जाऊन प्लस होईल तर 500 होईल. अरे येस ऑर नो? अरे येस ऑर नो बेटा? डन. मी काय काढलं? फंडामेंटल. कोणासाठी? पाईप क्लोज एट वन एंड. 5व्या ओव्हरटोन साठी. मला सांगा बालमित्रांनो, आपण हा जो क्लोज ऑर्गन पाईप आहे ना बच्चा, यासाठी काय केलं होतं? F फॉर पीथ ओव्हरटोन. क्लोज वाला ना ओपन वाला. ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन द क्लोज्ड ऑर्गन पाईप. आर यू अंडरस्टँडिंग? क्लोज वाला लक्ष ठेवायचं. ओपन आपला मन मोकळा आहे, तो स्ट्रिंग सारखा आहे. ठीक आहे. F/P इज इक्वल टू 2P + 1 टाइम्स फंडामेंटल. त्याला फक्त सफिक्स सी लावतो मी आता, कारण की सी वाला आहे. अरे येस ऑर नो बेटा? क्लियर आहे ना? चलो, मग फ्रिक्वेन्सी ऑफ द फिफ्थ ओव्हरटोन. सो बच्चा, फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन इज इक्वल टू, बघ ना 5 टाक. सो 2 × 5 + 1 टाइम्स FC. दॅट FC इज 500 विच इज इक्वल टू 5 दुने 10 आणि 1 11. अरे येस ऑर नो बेटा? गुणिले 500. सो 5,500 हर्ट्स. गेटिंग?
डन. चला सेकंड पाईप ओपन ऍट बोथ एंड्स साठी करू आपण. काय करणार फॉर्म्युला, एफ सफिक्स ओ फॉर ओपन, क्लोज आणि ओपन. ओपन म्हणजे मनमोकळा मोठा 1/2. सो व्ही अपॉन 2L असं लक्षात ठेवायचं. व्ही अपॉन 2L. कॅन आय गेट फंडामेंटल? येस सर, आय कॅन फाइंड एफ ओ. कसा? व्ही इज 340 अपॉन 2 इंटू लेंथ इज 17 गुणिले 10⁻². सिम्प्लिफाय केलं 17 दुने 34 20 10. सो बाल मित्रांनो 10ची पॉवर वरती जाऊन प्लस होईल. सो 1च्या पुढे 2 शून्य येतील आणि ही 1000 हर्ट्स होईल. आर यू अंडरस्टँडिंग? जशी आपण ही काढली होती ही तिच्या डबल आली, काही अडचण नाही. चला एफ पी कोणासाठी? ओपन वाल्यासाठी. इट इज सिम्पली पी प्लस 1 टाइम्स फंडामेंटल सफिक्स ओपन. तरी काहींच्या डोक्यात चाललं असेल कहना क्या चाहते हो, गुरुजी काय चाललंय हे. ज्यांना स्ट्रिंग आणि पाईप कळले नसतील त्यांची धावपळ फार जबरदस्त आहे, त्यांचा नादच नाही करायचा, त्यांचा नाद एकदम थेट होणार आहे. हा, पण ज्यांनी मन लावून 2दा-3दा लेक्चर पाहिलं असेल ते 12ही महिने विसरणार नाही. ठीक आहे, चलो इज इक्वल टू पी 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 पीज किती पाहिजे मला? एफ 5वा ओटोन राईट. सो 5 प्लस 1 टाइम्स हे किती आहे? 1000. 5 आणि 1 6 गुणिले 1000 किती झाले बच्चा? 6000 हर्ट्स. ओके सर, स्क्रीनशॉट लिया जाए. इज देयर एनी अडचण टू एनीवन? फटाफट यस टाइप करा इफ एव्हरीबडी इज अंडरस्टँडिंग. कम ऑन, आय एम वेटिंग फॉर अ रिप्लाय. चला, सो बालमित्रांनो तिसरा क्वेश्चन सांगतोय. पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. आपला ऑब्जेक्ट कोण आहे तो नीट पाहिजे. स्ट्रिंग आहे का पाईप आहे? पाईप क्लोज ऍट वन एंड. डिटेक्ट करायचं स्ट्रिंग का पाईप. पाईप असेल तर क्लोज का ओपन. बस मला कळलं पाईप ओपन, सॉरी पाईप क्लोज, स्पीकिंग मिस्टेक. पाईप क्लोज ऍट वन एंड कॅन प्रोड्यूस्ड ओव्हरटोन्स ऍट फ्रिक्वेन्सीज छिक छिक छिक. अशा पद्धतीने आपल्याला ओव्हरटोन प्रोड्यूस होत आहेत. कितवे काही अंदाज नाही. कितवे ओव्हरटोन्स? गुमनाम है कोई नाही. ओव्हरटोन्स अनजान है कोई. सो हा कितवा आहे अजिबात अंदाज नाही. लेकिन डरने की कोई जरूरत नाही. काय करणार बेटा मी इथे? मला कन्सेप्ट कडे जावं लागेल. कॅल्क्युलेट फंडामेंटल. ओके सर, काढायचे. हे ओव्हरटोन्स आहेत. ओके सर, पण पाईप क्लोज ऍट वन एंड साठी आय नो 2 इन्फॉर्मेशन्स. एक म्हणजे V/4L आणि दुसरा म्हणजे ओव्हरटोन्सच्या बाबतीत एफ त्याला सफिक्स पी लावायचा. ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ऑड साठी 2p + 1 व्हेरी सिम्पल. आणि बालमित्रांनो एफ ला सफिक्स क्लोज असल्यामुळे सी लावला फक्त, झालं फॉर्म्युला. ठीक आहे, ओके सर. म्हणजे मला हे किती आहेत हे माहित नसताना मी एक सिक्वेन्स लिहितो ना. 11वीला सिक्वेन्स अँड सिरीज चॅप्टर होता, दॅट वे. सो हिअर ओव्हरटोन्स विल बी ऍट. कुठे कुठे येतील बघ ओव्हरटोन्स, कुठे कुठे येतील. सो बेटा मी जर इथे 1 टाकला बरं का, सो व्हॉट विल आय गेट बरं का. F1 2 बघ ना, 1 टाकलो काय बे का बे, 2 आणि 1 3 टाइम्स FC. आर यू अंडरस्टँडिंग? बर, जर 2 टाकला F2 विल बी बे 2 4 आणि 1 5 टाइम्स FC. बच्चा 3 टाकला तर 3 2 6 आणि 1 7 टाइम्स FC. सी फक्त सफिक्स क्लोज साठी जाऊ आपण, फंडामेंटल नाही का. सो ऑब्वियस आहे बेटा की 3F5 म्हणजे लाईक 3 टाइम्स फंडामेंटल, 5 टाइम्स फंडामेंटल, 7 टाइम्स फंडामेंटल. व्हॉट आय एम ऑब्झर्विंग की प्रत्येकामध्ये फरक 2चा आहे. अरे येस ऑर नो? डिफरन्स हे असे चालत जातील ना. सोबतचा डिफरन्स इज इक्वल टू 5तून 3 गेला 2, 7तून 2 गेला 2 टाइम्स फंडामेंटल. डिफरन्स इज 2 टाइम्स फंडा. नाही का आलं? हे बघणार आहो, 5 टाइम्स FC मायनस 3 टाइम्स FC इज सेम ॲज 7 टाइम्स FC मायनस 5 टाइम्स FC. क्लिअर आहे बेटा? सो एव्हरीवेअर 5तून 3 गेला 2, 7तून 5 गेला 2, 2 टाइम्स FC. सो प्यारे बच्चों
that is, can I say FC will be difference upon 2. FC मी काय केलं, जी कन्सेप्ट आहे कन्सेप्ट अप्लाय केली आणि कळलं की बाबा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर द पाईप क्लोज्ड ॲट वन एंड सफिक्स डिफरन्स भागिले 2. आणि ऑब्विसली बघणार आहोत ह्या दोघांमधला डिफरन्स मस्ट बी सेम ह्या दोघांमधला डिफरन्स येणारच आहे. कर बरं 896 मधून 640 वजा कर, मस्ट बी सेम ॲज, हे जमलंच पाहिजे नाही तर सम चुकीचं आहे. 896 कर बरं बेटा. 6तून 0 गेला 6, 9 मधून 4 गेले 5, 2, 12तून 6 गेले 6, 4, 14तून 9 गेले 5 आणि हे 10तून 8 गेले 256. जमलं. फरक 256 आहे. सो बालमित्रांनो 256 टाकून दे भागिले 2, 128 उत्तर आलं हर्ट्स. संपलं. डिफरन्स आपण 2 ची कन्सेप्ट कळली पाहिजे होती. स्क्रीनशॉट लिहा जाए. व्हेरी इझी सम. कन्सेप्ट वॉज, चलो सो बेटा क्वेश्चन नंबर 4 इज हियर. अ स्ट्रिंग 1 मीटर लॉन्ग इज फिक्स्ड ॲट वन एंड. एक दोरी फिक्स केली, ऑब्जेक्ट का आला मला स्ट्रिंग आहे, मी त्या स्ट्रिंग खाली अंडरलाईन करतो माझ्या सेक ऑफ कन्व्हिनियन्स करता. तिची लांबी 1 मीटर आहे. ओके सर 1 मीटरची आहे. फिक्स्ड ॲट, अच्छा फिक्स्ड ॲट वन एंड, व्हेरी इंपॉर्टंट. प्यारे बच्चों फिक्स्ड ॲट वन एंड, आपण जी दोरी शिकलो इट वॉज फिक्स्ड ॲट 2 एंड्स. इथे एकच एंड, म्हणजे मला चित्राची गरज आहे. येस गुरुजी काही अडचण नाही. सो प्यारे बच्चों बर चला काही अडचण नाही. एक चित्र असं काढू, हे बघी माझी नन्ही सी मुन्नी सी प्यारी सी स्ट्रिंग which is fixed at one end. check. 1 मीटरची आहे. एक एंडला फिक्स, एक एंड मोकळा आहे. क्लिअर बच्चा. अदर एंड इज मूव्ड अप अँड डाऊन. झटका दिला टिक. दिस एंड कॅन मूव्ह अप अँड डाऊन. हा जो एंड आहे कॅन मूव्ह अप अँड डाऊन. बर विथ फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज. सो एकदा गिवन लिहू. ओके सर चला मला जे गिवन आहे, माझी जी दोरी आहे तिची लेंथ 1 मीटर आहे. ओके सर. फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज. ओके सर. ड्यू टू दिस स्टेशनरी वेव्ह विथ 4 कंप्लीट लूप्स. आणखी एक भारी इन्फॉर्मेशन भेटली, 4 लूप कंप्लीट आहे. स्टेशनरी वेव्ह तो लूप 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 मध्ये चालते, तर 4 लूप कंप्लीट आहे. प्रोड्युस्ड ऑन द स्ट्रिंग 4 लूप कंप्लीट आहे. फाइंड स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. घाबरायचं नाही, 2 प्रोग्रेसिव्ह असतात ना, एक्झम एकत्र येतात आणि मग स्टेशनरी बनत असते. सो स्पीड काढायचं, वेगळं काही नाहीये. व्हिच प्रोड्युसेस स्टेशनरी वेव्ह. बट गिवन इज व्हेरी इंपॉर्टंट की प्यारे बच्चों मूविंग नोड इज एंटी नोड. मूविंग नोड इज एंटी नोड. फोकस ऑन दॅट एंटी नोड. म्हणजे मूव्ह होणारा जो नोड आहे, जो मोकळा आहे, हा एंटी नोड आहे. आर यू अंडरस्टँडिंग. मूव्ह होणारा जो नोड आहे हा अँटी नोड आहे. आणि 4 लूप ऑलरेडी झालेले आहेत. चा अर्थ असा झाला, हे थोडं व्हिज्युअलायझेशन जमतं, फार घाबरायची गरज नाही. मुव्हिंग नोड अँटी नोड आहे आणि 4 लूप्स कंप्लीट आहेत. तर बेटा मला सांग ना, इथून कुठून तरी 4 लूप समजा पुढे कंप्लीट होणार असतील. मी तर असं काय केलंय, डॉट करायला गेला. अरे आपल्या प्रेझेंटेशन सर हा एक नोड, इथं बघ इथं तर नोड असणार का नाही. नोड इज अ पॉइंट ऑफ नो डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं. एक हा नोड. चल इथून पुढे तू 4 लूप तयार करशील. त्या अँटी नोडच्या पुढे इथपर्यंत असं होणार, इथून पुढे 4 लूप नाही. कळलं. दोरी आहे तिकडचा एंड टाईट आहे, म्हणजे हा नोड आहे. आता हा एंड माझ्या हातात आहे. मी मस्तपैकी जोर का झटका धीरे से लगे, वरती झटका देऊ शकतो, खाली झटका देऊ शकतो. टिंग 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 टिंग, माझी मर्जी. सो ऑब्वियसली की इथं अँटी नोड असणारच आहे. पण पुढे 4 लूप्स होणार आहेत बालमित्रांनो, 4 कंप्लीट लूप्स. सो एवढ्या सेक्शन मध्ये 4 कंप्लीट लूप्स, 4 कंप्लीट लूप्स. एक काम करू, ह्या इथं मध्ये एक पॉइंट घेतो, इथं एक घेतो, इथे घेतो. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. ओके. सो टर 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 टिंग चिक 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 चिक. झालं. ही जी माझी वायर आहे ही 1 मीटर. झालं प्रेझेंटेशन, झाली डायग्राम आपली गरीबाची. हे काय तुला कोणी डायग्राम एक्झाम मध्ये विचारत नाही, तुझ्या फील्ड साठी आहे. ठीक आहे सर. हे राहिलं ना, अरे बाबा याला कशाला अन्याय करायचा. मग एक असं दाखवू, आणि हा नोड मुव्हिंग अँटी नोड. दिस इज द परफेक्ट डायग्राम.
झालं. ओके सर. बाकी नोड्स बाकी तुम्हाला माहिती आहे. अच्छा हे बघ हा नोड 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 ठीक आहे. आणि मध्ये बघ अँटीनोड 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 लिहित नाही मी आता राडा होईल. ठीक आहे चलो. सो बालमित्रांनो हे दोनच गोष्टी बाकीचं सगळं क्लिअर आहे. एवढं माहित होतं नी डायग्राम एवढ्या गोष्टी फील आपल्याला आला सॉल्व किया जाए. सब बच्चों सोल्यूशन सोल्यूशन काय काढायचं व्ही काढायचं व्ही फाइंड स्पीड स्पीड बोलतो ना व्ही इज क्वेश्चन मार्क. सो बच्चा व्ही इज एफ लॅमडा एफ तर आहे विषय लॅमडाचा आहे. झालं इथून लेंथ काढायची. लेंथ कशी काढणार ही जी 1 मीटर आहे एल जी 1 मीटर आहे. ते बघ ना अँटीनोड आणि नोड डिस्टन्स बिटवीन नोड नोड लॅमडा बाय 2 अँटीनोड अँटीनोड लॅमडा बाय 2 बट अँटीनोड अँड नोड चतकोर लॅमडा बाय 4 लॅमडा बाय 4 लॅमडा बाय 4 लॅमडा बाय 4 किती बघणार आहो 1 2 3 4 5 6 7 8 9 लॅमडा बाय 4 नोड आणि अँटीनोड 9 लॅमडा बाय 4. सो बाल मित्रांनो परत सांगतो अरे बघ रे अँटीनोड आणि नोड लॅमडा बाय 4 मग किती आहेत असे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 टाइम्स लॅमडा बाय 4. सो 9 टाइम्स लॅमडा बाय 4 मला पाहिजे होता लॅमडा. सो लॅमडा विल बी 4/9 L 4 वर गेला 9 खाली आला राव विच इज इक्वल टू 4/9 लेंथ किती आहे 1 मीटर. सो किती आलं राव 4/9 लॅमडा आला. सो व्ही इज इक्वल टू एफ लॅमडा व्ही इज एफ लॅमडा एफ इज द फ्रिक्वेन्सी 15 लॅमडा इज 4/9 3 5 15 3 त्रिक 9 ओके. सो 5 चौक 20 अपॉन 3 म्हणजे 3 सक 18.66. सो अप्रोक्सिमेटली दिस मच मीटर पर सेकंड. स्क्रीनशॉट लिया जाए. क्लियर है. फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऑफ पाइप क्लोज्ड at one end is in unison. युनिसन म्हणजे इक्वल विथ थर्ड ओव्हरटोन ऑफ द ओपन पाईप. काहीच नाही इन्फॉर्मेशन दिलेली आहे मला. ओके बच्चा तुझ्यासाठी एकदा फॉर्म्युला लिहू. हे बघ बच्चा एफ सफिक्स सी लावला फॉर क्लोज. कसं लक्षात ठेवायचं क्लोज आणि ओपन. क्लोज म्हणजे कमी कमी म्हणजे चतकोर 1/4. आपल्या गरीबाची ट्रिक आहे V/4L बर. आणि ओपन साठी एफ ओपन V/2L. मला इथे इन्फॉर्मेशन काय म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाची पाईप क्लोज्ड ऍट वन एंड म्हणजे एफ सी इज इन युनिसन म्हणजे इक्वल विथ थर्ड ओव्हरटोन. मग मी असं लिहू इज इक्वल टू थर्ड ओव्हरटोन ऑफ द ओपन पाईप. थर्ड ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन पाईप. गेटिंग. मग आता मला सांग बेटा समजलं ना फक्त थर्ड ओव्हरटोन ऑफ द ओपन पाईप. थर्ड ओव्हरटोन सफिक्स ओ लिहितो एफ ते आता हे परफेक्ट झालं. एफ सी इज इक्वल टू थर्ड ओव्हरटोन ओपन पाईप असल्यामुळे सफिक्स ओ लावला. बाल मित्रांनो मला सांगा ओपन पाईपचा आणि स्ट्रिंगचा विषय तर ऑलमोस्ट सेम आहे. सोबतच्या आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी सफिक्स पी लावायचं ऑफ द पीथ ओव्हरटोन. एखादा मला सर पी फॉर पाईप पीथ ओव्हरटोन इज इक्वल टू ओपन पाईप साठी काय बेटा P+1 टाइम्स फंडामेंटल. ओपन असल्यामुळे फक्त सफिक्स ओ लावतो. क्लिअर आहे बच्चा. बर आता मला सांग थर्ड ओव्हरटोन. मग इथं सांग ना फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड ओव्हरटोन विल बी 3.1 टाइम्स FO. 3 आणि 1 4 टाइम्स FO. उचल आणि टाक 4 टाइम्स FO. आर यू अंडरस्टँडिंग. सो बच्चा FC इज 4 टाइम्स FO. हे रिलेशन मला भेटलं एक सुंदर. चेक 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 डॉटेड बॉक्स करतो एक छोटासा नन्नासा मुन्नासा प्यारासा इक्वेशन. सो FC इज V/4L V/4L. परंतु बाल मित्रांनो इथं विषय रेशो ऑफ द लेंथचा असल्यामुळं मी मोर स्पेसिफिकली हा जो एल आहे याला पण सफिक्स सी लावतो याला पण सफिक्स ओ लावतो. कारण ओपन साठी लेंथ वेगळी क्लोज साठी लेंथ वेगळी मला त्यांचा रेशो पाहिजे ना. मग इथं सफिक्स सी इथं इज इक्वल टू 4 टाइम्स
ओपन साठी V/2L, पण L ला सफिक्स O फॉर ओपन झालं. डिस्काउंट velocity of the sound in the air is constant, that's why it has got cancelled. बर, इथं काय राहिलं 1/4 LC इज इक्वल टू 4/2 म्हणजे बे 2 4, सो 2/LO. मला काय म्हटलं त्यांचा रेशो काढा, काही अडचण नाही बालमित्रांनो. मग मी असं म्हणू का, देअरफोर LC/LO, क्लोज आधी आणि ओपन नंतर, काय त्याला फरक पडतो. हे बघ, LC वर गेला, LO खालीच राहिला, तर हा बेचोक 8 खाली 1/8 झालं. LC इज टू LO इज सिंपल आहे. काय केलं मी, पहिले फंडामेंटल फॉर क्लोजचा फॉर्म्युला, फंडामेंटल ऑफ ओपनचा फॉर्म्युला पाईप साठी. क्लोज पाईप आहे सफिक्स सी, ओपन पाईप आहे सफिक्स ओ, कारण रेशो ऑफ द लेंथ पाहिजे होतं. झालं, हे दिलं होतं मला. FC इज थर्ड ओव्हरटोन ऑफ द ओपन पाईप. ओपन वाला फॉर्म्युला लिहिला नाही का, 3 टाकलं, सो 3 + 1 4 आलं. स्टँडर्ड फॉर्म्युला टाकलं, रेशो काढला राव. डन, व्हेरी इझी. सो बच्चा क्वेश्चन नंबर 6 इज सेइंग स्ट्रिंग ऑफ गिटार टिंग टिडिंग टिंग टिडिंग. ही जी स्ट्रिंग आहे 80 सेंटीमीटर लांब आहे. किती आहे, पहिली गोष्ट स्ट्रिंग आहे, मला ऑब्जेक्ट डिटेक्ट झाला. त्याची स्ट्रिंग आहे 80 सेंटीमीटर लॉंग आहे. ओके सर. अँड हॅज, अच्छा गिवन लिहू स्ट्रिंग साठी, चला गिवन लिहू. गिवन, बर काय दिलंय 80. अच्छा, L इज इक्वल टू 80 सेंटीमीटर लॉंग. बर, अँड हॅज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके सर. F इज इक्वल टू 112 hertz. If a guitarist correctly सर तर नाही, wishes to produce frequency of 160 hertz, त्याची इच्छा, आता ही फंडामेंटल आहे बच्चा 112, त्याची इच्छा वाढवायची ना 160 हर्ट्स करायची, त्याची फ्रिक्वेन्सी वाढवायची म्हणजे काय, ऍक्च्युली सायकल्स वाढवायच्या थोड्याच्या, मग वेळ काय होईल, थोडी कमी होईल. ओके, बर, आपल्याला त्याची घेणं नाही. व्हेअर शुड ही प्रेस द स्ट्रिंग, त्याने स्ट्रिंग कुठे प्रेस केली पाहिजे, म्हणजे नवीन लेंथ काढायची. कळलं का, म्हणजे मला फ्रिक्वेन्सी आणि लेंथचा रेशो घ्यायचा आहे. तुम्हाला समजतंय का जजमेंट काय चाललंय बच्चा, लक्ष दे. बघ, ही आहे ना, ऍक्च्युली ही आहे ना बच्चा फर्स्ट लेंथ आहे, आणि फंडामेंटल मी काय म्हणतो पहिली. ऑब्विस आहे, तुम्ही फ्रिक्वेन्सी बदलताय, नवीन फ्रिक्वेन्सी तुम्ही करताय 160 हर्ट्स, तर ते फक्त काय म्हणतायत बच्चा तुला, की बाबा नवीन लेंथ किती, कुठं प्रेस केलं पाहिजे त्याने. ऑब्विस आहे ना बालमित्रा, तो फ्रिक्वेन्सी चेंज झाली, वेव्ह लेंथ चेंज होते, लेंथ चेंज होते. बस. सो आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे स्ट्रिंग साठी फंडामेंटल वाला, 1/2L √T/m. आर यू अंडरस्टँडिंग? फ्रॉम दिस फॉर्म्युला F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. बाकीच्यांचं घेणं नाही ना मला, तोच प्रयोग आहे. 2 1/2 कॉन्स्टंट आहे, स्ट्रिंग मधलं टेन्शन कॉन्स्टंट आहे, मास पर लेंथ कॉन्स्टंट, टेन्शन नाही घ्यायचं. F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L. सो बच्चा, व्हेअर शुड ही प्रेस द स्ट्रिंग, म्हणजे काढायचं कोण, L2. नेहमी जो पाहिजे तो वरती घ्यायचा, म्हणजे 2 वरती घ्यायचं, म्हणजे असली तुम्ही हे बघ, F2 भागिले, सर चुकलं ना राव, इनव्हर्स आहे. हे जाऊ दे, बघ कसं आहे, बघ मी असली तो, मला कळलं वरती. F1/F2 इज इक्वल टू F1/F2 इज इक्वल टू, रिव्हर्स आहे ना, हा 1 इथं जाईल ना, L1 हा 2 इथं जाईल ना. अरे इनव्हर्स प्रोसेस आहे ना बाबा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल ना, मग उलटा 1 च्या समोर 2 आला पाहिजे, 2 च्या समोर 1 आला पाहिजे. काय पाहिजे बेटा, L2. माझ्याकडे F1 F2 L1 आहे का, ठीक ठीक ठीक, यस सर. सो प्यारे बच्चों, दिस L2 इज इक्वल टू F1 भागिले F2, आणि त्याला गुणिले काय करायचं, L1. चला, F1 इज 112, ठीक ठीक ठीक, F2 इज 160, गुणिले करायचंय L1, अगोदरची लेंथ 80 सेंटीमीटर आहे. तू म्हणशील गुरुजी तुम्ही यावेळेस मीटर का नाही केलं हिला, काही नाही राव, जेव्हा रेशो असतो, मी तुम्हाला लिहून दिले, पुन्हा पुन्हा नोटच्या टॉपला लिहा. रेशो असेल तर कन्वर्ट करण्याची काही गरज नाहीये, नवीन लेंथ सुद्धा तुला सेंटीमीटर मध्येच येईल. रेशो जेव्हा घेता ना तुम्ही, तेव्हा कन्वर्ट नको करू, काही गरज नाही. सॉल्व्ह किया जाए, डिस्काउंट 8 1 8 8 2 16, 2 ने भाग दिला, बे 5 10, बे 6 12. सो नवीन लेंथ इज 56 सेंटीमीटर. स्क्रीनशॉट लिया जाए. ओके, सो बच्चा, क्वेश्चन नंबर 7 वॉज सेइंग ए व्हायोलिन स्ट्रिंग, एक व्हायोलिन म्हणलं तो शाहरुख खान आठवला असेल ना तुम्हाला,
काहीतरी व्हायब्रेट्स विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ 440 हर्ट्स. 440 हर्ट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. सो बच्चा एफ इज इक्वल टू 440 हर्ट्स. व्हॉट आर द फ्रिक्वेन्सीज ऑफ फर्स्ट अँड सेकंड ओव्हरटोन? हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कोणासाठी? फॉर स्ट्रिंग. अरे सोनो बच्चा, फॉर स्ट्रिंग. सो एफ फॉर द फर्स्ट ओव्हरटोन विल बी 1 + 1 एफ म्हणजेच 2 टाइम्स एफ म्हणजेच 2 टाइम्स 440 म्हणजेच 880 हर्ट्स. चला फ्रिक्वेन्सी ऑफ द सेकंड ओव्हरटोन म्हणजेच बच्चा 2 + 1 टाइम्स ओव्हरटोन म्हणजे थर्ड टाइम्स म्हणजेच बेटा 3 × 440 विल बी 400 3 चौक 12 हाताला 1 3 चौक 12 1 13 इफ आई एम नॉट रॉन्ग. क्लियर है बेटा? यस, डन. चलो नेक्स्ट न्यूमेरिकल. ए पाइप ओपन एट बोथ एंड्स हैज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. एकदा हे वरचं पुसतो. ठीक आहे, डन विथ द स्क्रीनशॉट. चलो चला आता ह्या क्वेश्चन सोबत खेळू. ए पाइप ओपन ऍट बोथ एंड्स. पाइप दोन एंडला ओपन आहे. ओके सर. हैज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी गिवन लिखा जाए. चला जी माहिती ती लिहू. एफ सफिक्स ओ लावतो फॉर ओपन की बच्चा इट इज 600 हर्ट्स. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाइप क्लोज्ड ऍट वन एंड. पाइप क्लोज ऍट वन एंड is in unison with म्हणजे इक्वल with first overtone of the open pipe. So from this statement, प्यारे बच्चों, can I write first overtone कैसे लिखा जाए? ते स्टेटमेंट असली तो फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द पाइप क्लोज्ड ऍट वन एंड. सो बच्चा मी त्याला सफिक्स लावतो सी. इज इन युनिसन विथ फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द ओपन पाइप. कॅन आय से दिस इज इक्वल टू first overtone of open. How long are the pipes? L1 and L2 आपल्याला काढायचे. Are you understanding? So L1 is question mark, L2 is question mark. Solve किया जाए. So बच्चा आता मला सांग फर्स्ट ओव्हरटोन सफिक्स सी. सोल्युशन लिहितो मी बर का. पहिला ओव्हरटोन परंतु सफिक्स सी आहे. क्लोज साठी काय 2p + 1 टाइम्स. 2p + 1 टाइम्स बघ ना. 2p + 1 टाइम्स फॉर्म्युला लिहितो बरं का मी क्लोज वाला. एफ सी बर का. दिस इज इक्वल टू फर्स्ट ओव्हरटोन ओपन साठी काय इट इज नथिंग बट p + 1 टाइम्स फ्रिक्वेन्सी ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन पाइप. आता बेटा मला सांग फर्स्ट ओव्हरटोन आणि इथे पण फर्स्ट ओव्हरटोन. सो 1 1 टाक. सो 2 × 1 हे बघ ना 2 × 1 + 1 टाइम्स एफ सी. ही एफ सी थोडी माहिती आपल्याला पण एफ ओ माहिती आहे. एफ ओ माहिती आहे. इथं 1 टाक. सो 1 + 1 टाइम्स एफ ओ इज ओपनची 600. 1 आणि 1 2 गुणिले 600 झाली 1200. इथं बघ बे एक बे 2 आणि 1 3 टाइम्स एफ सी इज दिस. सो बच्चा एफ सी झाली 400 हर्ट्स. सो आता मला फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज फंडामेंटल दोघांचीही माहिती आहे. मला काढायच्यात लेंथ. ओके बेटा. आता मला सांग मला पाईपची लेंथ माहिती आहे का? नाही. इथे फ्रिक्वेन्सी एवढीच माहिती होती, काही अडचण नाही. आता बेटा मला सांग फॉर क्लोज मी असं लिहू फ्रिक्वेन्सी फॉर द पाईप विच इज क्लोज ऍट वन एंड इज V अपॉन क्लोज आहे ना कमी चतकोर V/4L. झालं बेटा. मला सांग व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड 340 टाकू शकतो. मला हे माहिती आहे. आय विल गेट लेंथ. सो बच्चा L इज इक्वल टू V. जेव्हा पण V माहित नाही ना बिनधास्त 340 टाकायचा. 4 टाइम्स एफ सी विच इज 340 भागिले 4 इंटू एफ सी 400. डिश क्या हूं बर 17. चला खाली 2 विच इज इक्वल टू 17 40 गुणिले 2 खाली झाले 80. 17 भागिले 80 अप्रॉक्सिमेटली किया जाए सर. बर 8 ने भाग दिला तर किती होईल
8 दुने 16.10. सो 8 एक 8, 20, 8 दुने 16 भागिले 10. सो प्यारे बच्चों अप्रोक्सिमेटली 0.212. बर आता युनिट काय लिहिणार मी? सगळं हर्ट्स. सो ऑब्विस आहे मीटर. मीटर क्लिअर आहे. सो अप्रोक्सिमेट 21 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये केलं काही अडचण नाही सर. वी आर डन विथ दिस. प्यारे बच्चों फ्रीक्वेंसी फॉर ओपन यू नो V/2L. सो फ्रॉम हियर हे जे एल आहे याला सफिक्स लावूया का? सी. काही नाही राव, क्लोज आहे म्हणून सी. ओपन आहे तो झालं. सो बच्चा एल ओपन इज इक्वल टू V/2 टाइम्स FO. V इज 340 भागिले 2 टाइम्स F ओपन इज 600. डिस्काउंट वरती काय होईल 17 भागिले 60. सो वन्स अगेन 6 ने भाग दिला तर 6 दुने 12.50. 6 8 48 20 सावित्री 18 आणि हे अपॉन 10. सो 0.28 मीटर. स्क्रीनशॉट लिया जाए. सो टुडे वी विल स्टॉप हियर. भरपूर सम्स आपण घेतले.